तर नमस्कार मित्रांनो, आज आपला चौथा व्लॉग. हॅलो गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. हा गेम खेळतोय. तर आज वाडीतला कंदील काढायचा आहे. तर त्यासाठी आपण सिद्धेशाकडे जाऊया शिडी आणण्यासाठी. मी आणि शुभम चाललोय. सिद्धेशाला पण घेऊन येणार. आणि हा पाहू शकता शुभम देसाई. तर आता आपण निघतोय. हे बघा, हे बाळाकांचं घर. तर चला, शुभम देसाई. मला बोललो नाही. आता आपण गेट खोलून जाऊया सिद्धेशाकडे. तर पाहू शकता हे निसर्ग रम्य वातावरण. हे बघा, या साईडला हे मंदिर आहे मारुतीचं. तर आपण निघालो आहोत. ते बघा, ते मंदिर. आणि हे घर आहे ना, हे शुभम देसाईचं घर आहे. पण हे गेस्ट हाऊस सारखं वापरतो तो. आता बंद आहे. त्याचा दुसरा एक बंगला आहे वर, मोठाच आहे, तिकडे तो असतो. हे पाहू शकतो, तुम्हाला आम्ही पूर्ण दाखवतो. हे बघा, हा शुभम देसाईचा बंगला आहे. हा तो रेंट बिंटने देतो. कोणाला पाहिजे असेल कॉन्टॅक्ट करा. तर आता आपण पोचलोय सिद्धेशाकडे. तर मित्रांनो, आपण सिद्धेशाच्या घरी पोचलेलो आहोत. पाहू शकता, हा यश पण तेवढाच आला. तर आता आपण जातोय. कंदील, सार्वजनिक कंदील काढायचं, त्यासाठी शिडीची गरज आहे. तर ती घ्यायला पण तिच्याकडे आलो. काय जबग आहे, आपल्या शिडी देत नाहीत. सार्वजनिक कामासाठी यांच्याकडे आम्ही एक वस्तू मागतोय, हे आम्हाला देत नाही. भेटली शिडी. चल गाईज, आम्ही फक्त विचारण्याची फॉर्मॅलिटी केलेली आहे. आम्ही स्वतः शिडी काढून घेतलेली आहे. चला या. ते तिकडे आत्मे सांगल्या शिडी नाही. तर आता शिडी भेटलेली आहे. तर आता शिडी नेतोय आपण. तर आता आपण शिडी घेऊन चाललो आहोत. ए पकड पकड जरा, पकड शुभम, पकड. हा, तर आता आपण शिडी घेऊन चाललो आहोत. मी घसपटलो होता. तर ह्यांना शिडी झेपली नाही, तर हिंचाळणं पडली. तर आता आपण निघालो आहोत. हा बघा शुभमचा बंगला. गाईज, हा सारा फुकणीचा मला दाखवतच नाही. दिसतोयस तू पण. तर आता आपण निसर्गरम्य असा रस्त्यातनं चाललो आहोत. निसर्गाच्या सानिध्यातून. त्यांची एक एक्सपेरिमेंट चालू आहे वायरीशी. तर आता आपण डायरेक्ट त्या जागेवर जाऊन तुम्हाला दाखवतो. तर आता आपण पोचलो आहोत. हा बघा कंदील पाहू शकता तुम्ही. 60% मालिक इथे उभा आहे. तर सिद्धेशदा इथे उभा आहे, पाहू शकता. आम्हाला खूप सपोर्ट करतो हा. तर आता शिडी लावताय तिथे. हा कंदील पाहू शकता, आमच्या वाडीचा आहे, सार्वजनिक. तर आता कंदील काढायचं सुरुवात झालेली आहे. नंतर बोलता येतं ना. तर यश चढलाय वर. आपली कामं नाही. कामं नाही तुमची. तुमची काम. कंदील खाली येताना वाईटवरती अडकले होते. यश पकडा नीट. काय अशा वेगळ्या कंदील खाली आलेला आहे. वायर वर गेली बघ. वायर केच करते. गाय जाता बघा, जरा खाली या. काय खाली घेते वायर कर. छोटा कंदील खाली या. एवढी होते.
काय अशा वेळी कंदील खाली उतरलेला आहे. गाईज आपण आता कंदील काढलेला आहे. आता आपण हा या लाकडात टाकून खाली आपलं स्वयंभू मंदिर आहे शंकराचं, तिकडे आपण घेऊन चाललेलो आहे. आता तुम्हाला मंदिर दाखवतो. हे बघा हा रस्ता आहे, म्हणजे या शिड्या आहेत खाली जायला देवळात. हे आमच्यावरील अध्यक्ष बाळा देसाई यांनी लावलेल्या काजू आहेत. आणि इकडे खाली आमचं मंदिर आहे स्वयंभू शंकराचं. आपण तिकडे चाललेलो आहे आता. पुढे शुभम आहे, मागे मी आहे, आणि मागे सिद्धू आणि पारस शिडी घेऊन येत आहेत. बघू शकता. मस्त असा रस्ता आहे खाली जायला. हे बघा आपण हे मंदिरात पोहोचलेलो आहे. हे शंकराचं मंदिर आहे. हे साईडला ज्या नदी पण आहे. तर नमस्कार मित्रांनो, आता आलेलो होतो मी गाय शोधायला. माझी तर गाय भेटली नाही, यशची गाय भेटली आहे. तिला आता घरी त्याच्या नेऊन सोडतो. तुम्ही पाहू शकता आता मी ते गाय शोधायला आलोय. ही गाय पळते नुसती. कधीपासून हिला थांबवतो मी, ऐकतच नाही. तर मित्रांनो आता कुठेही जरा शांत, म्हणजे हळूहळू आली आहे. पाहू शकता आजूबाजूचा निसर्ग. तुम्हाला कधीतरी आमचं पूर्ण गाव आम्ही फिरवू लवकरच. तुम्ही सपोर्ट दाखवत राहा, आम्ही तुम्हाला फिरवू. ही बघा ही बाग. आता आजच सगळीकडे जास्त करून ठिकाणी फवारणी झाली झाडांवर. हे पाहू शकता खाली फवारणीचे औषधांचे येते शिंतोडे. या महिन्यात फवारण्या करतातच चांगले पीक येण्यासाठी. आणि हे पाहू शकता सनसेट बघा तुम्ही. आता आपण जाऊया यशची गाय घरी सोडून येऊया त्याच्या. बघा ती पळते नुसती, थांबायचं काही नाव घेत नाही. तर मित्रांनो आपण यशच्या घरी पोचलो आहोत. यशची कुत्री पाहू शकता. तर चला हिला आपण हिच्या जागेवर नेऊया. माझ्याशी ही पळत होती, पण आता घर आल्यावर पळत नाहीये. धावू नकोस जास्त, घरात जा गप्पने. तर पाहू शकता आपण हिला घरात आणलेला आहे. आता बघूया आपण यश काय करतोय. हिला हिच्यात टाकूया जाग. ओ हिला बांधून टाका. हा बघा यश, पाहू शकता. आपण घरात जाऊया, पाहूया काय चाललंय. हे यशचे आजोबा, नमस्कार. ती बघा यशची कुत्री. तर आता आपण यशच्या घरी आलो आहोत. सगळं साफसफाई दिसतीये. हा बघा यश इथे बसला आहे. हे बघा यशची मांजर. फोकस हो, पाहू शकता. ही पिल्ला आहे तिची, दूध पित आहे. आणि हा काय करतोय ते बघूया आपण. सिरीज बघतो. हा काहीतरी गाण बघत असणार, तर त्याने हे बंद केला नाही. आपण आल्यावर मी सिरीज बघतो, पण सिरीज कसल्या होत्या त्या बघितलं पाहिजे. तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. तर नमस्कार मित्रांनो, आता मी यशची गाय सोडली त्याच्या घरी. माझी काय कधी घेऊन आला? तुझी गाय मीच घेऊन आलो. त्याला माहिती पण नाही, म्हणजे हा काहीतरी आत करत होता. तुम्ही बघितलाय ती क्लिप. आज मी झोपलो होतो, मी सिरीज बघतो. ती सिरीज तो आला. तुम्ही बघितलात. ही बघा तुम्हाला मी दाखवतो. तुम्हाला सिरीज दाखवली. गाय आणि वासरू. ही माझी गाडी आहे. तर यांच्याकडे काहीतरी मशीनी आहेत. या कसल्या मशीनी आहेत? ते ड्रायर आहेत. काजूचे त्या- ड्रायर असतात. याच्यात आपण काय काजू म्हणतो वगैरे ते ठेवू गायला शकतो. काय ते उघडण्यात रिस्क आहे. ही यशची गाडी आहे. ही बघा देशी जुगाड्याने बांधून ठेवली आहे बेकार, पाहू शकता. आज गरीबाची गाडी आहे ती. आणि तुम्हाला दाखवतो मी गाय. इथं आहे ती आता खाती आहे.
ही पाहू शकता, तिला आपण डिस्टर्ब करूया नको. हिचं मुलगा आहे की मुलगी आम्हाला पण माहित नाही गाईस, ते सर्व घातले बघतात. आपण आज व्लॉग बंद करणार आहोत. संध्याकाळचे वाजत आले 7:15 आहेत. तर यशचे पप्पा आलेले आहेत, पाहू शकता कामावरून. आणि यशची मम्मी इथे संध्याकाळच्या जेवणाची तयारी करते. आणि यश त्याच्या आजोबांना आत घेऊन चाललेला आहे. ते आता टीव्ही बघणार परवासारखी कमी सिरियल. ही यशच्या पप्पांची गाडी, ही यशची कुत्री म्हणजे हाणी, ही यशची बहीण नेहा देसाई. तर आता आपण हा ब्लॉग इथेच संपूर्ण करूया, समाप्त करूया. ऐसा पकडले ऐसा. बरोबर आहे, तुझं फक्त हे दिसते दिसू दे, हेच दिसू दे. अरे तर असं बघ, आता असं असं थोडा वाकडा. आपण ब्लॉग आता साइन इन करूया, Sign साइन in. ऑफ. गुड नाईट गाईज, तर भेटू उद्या. असंच तुम्ही आम्हाला हे करत राहा, मदत करत राहा. आम्ही तुम्हाला असेच ब्लॉग दाखवत राहणार. धन्यवाद. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय.